असे नरवीर बाजी प्रभू अर्पिले शिवरायांसाठी प्राण। पावनखिंडीतून विशाळ गडी घालतो पराक्रम साथ। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी। या मराठी मातीतले किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान। पण आता कोणी घेतय का त्यांच्या सुव्यवस्थेची आण? का होते या किल्ल्यांवरती आक्रमण? सध्या कोणता किल्ला अडकलाय अतिक्रमणाच्या भोवऱ्यात? पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी श्रेयस प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो। नरवीर बाजी प्रभूंच्या पराक्रमाने पावनखिंड आजही त्यांच्या पुढे नतमस्तक आहे। शिवाजी महाराज विशाळगडी सुखरूप पोहोचेपर्यंत बाजी प्रभूंनी प्राण कंठाशी येईपर्यंत खिंड लढवली। त्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली। महाराजांच्या याच विशाळगडावर आज अतिक्रमण केलं गेलंय, त्यासाठी आंदोलनही छेडले जाते। याकडे आपण येणारच आहोत, पण त्यापूर्वी आपण विशाळगडाचा इतिहास पाहूया। विशाळगड याचं आधीचं नाव खेळणा। या शिवरायांच्या कालखंडातील डोंगरी किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 72 किमी अंतरावर शाहूवाडी तालुक्यातील गजापूर पर्वत श्रेणीत हा स्थित आहे। किल्ला सध्याच्या काळात तसा नाजूकच, कारण या किल्ल्याने खूप लढाया पाहिल्यात आणि त्यामुळेच याची दुरावस्था झालेली आहे। आता हा किल्ला नेमका बांधला कोणी? तर शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने दक्षिण महाराष्ट्रातून 1175 ते 1212 या दरम्यान 15 किल्ले नव्याने बांधले। त्यातीलच हा असावा असा कयास आहे। आता पुढे आले बहामनी। बहामनीच्या अस्तानंतर किल्ला गेला आदिलशाहीकडे। 1659च्या युद्धानंतर शिवरायांनी पन्हाळा जिंकून त्याच परिसरातील खेळणा, रांगणा, पावनगड आणि वसंतगड हे किल्ले जिंकले। त्यापैकीच खेळणा किल्ल्याचा महाराजांनी विशाळगड हे नाव दिलं। महाराजांच्या या विशाळगडावर अनेक अवशेष आहेत। गडाची तटबंदी व बुरुज ब्रिटिशांनी नष्ट केली, तरीही दरवाजे आणि काही बुरुजांचे अवशेष आपले निर्जीव अस्तित्व दाखवत तिथे स्थित आहेत। गडावर प्रतिनिधीचा जुना वाडा असून आजही तो सुस्थितीत आहे। शिवाय रामचंद्र अमात्यपंत यांनी बांधलेले अर्धचंद्र नावाचे पाण्याची टाकी आणि एक हौद आहे। याशिवाय भोपाळ टाके, 53 सती वृंदावने, अमृतेश्वराचं मंदिर, नरसोबा, वाघजाई, रामेश्वर, भगवंतेश्वर, राम इत्यादींच्या पडझड झालेली मंदिरे गडाचे पवित्र लागतात। भोपाळ तलावाच्या भिंतीवर व किल्ल्याच्या दौलत बुरुजावर खोदलेले 2 शिलालेख आहेत। छत्रपती राजारामांची पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई महाराजांच्या मृत्यूनंतर सती गेली। त्या ठिकाणी तिची समाधी असून बाजी प्रभू व त्यांचे बंधू फुलाजी यांच्याही समाध्या तिथे आहेत। किल्ल्यावरील हजरत मलिक रहान दर्गा सुस्थितीत असून या पीराच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी मुसलमान व हिंदू दोन्हीही येतात। हा उरूस 3 दिवस चालतो। आता हा दर्गा तोच ठरतोय वादाचा विषय। ज्या थडग्यापासून या अतिक्रमणाला सुरुवात झाली ती गेली अनेक वर्ष केवळ एक चौतरा होता। मग तिथं 300 स्क्वेअर फुटाचा एक दर्गा बनला। आज तोच तथाकथित दर्गा म्हणजे 200 ते 250 लोक सहज राहू शकतील अशी 3000 स्क्वेअर फुटाचे पक्के बांधकाम असलेली मस्जिद झाली। त्यालाही पूर्वी सरकारने मदत केली असल्याचं म्हटलं जाते। आता ज्या विशाळगडाने स्वराज्यासाठी होणाऱ्या लढाया पाहिल्या, तोच गेली 30 ते 40 वर्ष अडकलाय अतिक्रमणात। हे अतिक्रमण कोणाचं? तर गेल्या काही वर्षात विशाळगडावर मोठ्या प्रमाणात जमीन जिहादीचे तंत्र वापरून टपऱ्या, दुकाने, दर्गा, मस्जिद, घरे ही उभारण्यात आली। 600 ते 700 मुस्लिम घरं गेली 40 वर्षात येथे उभी राहिली। 1000-1200 मुस्लिम लोकवस्तीचं गावच विशाळगड सारख्या पवित्र आणि ऐतिहासिक गड किल्ल्यावर निर्माण झालंय। गडावर महादेवाचं आणि गणपतीचं मंदिर आहे, पण ही मंदिरेही अतिशय दुर्लक्षित अवस्थेत टाकलेली आहेत। या मंदिराचे दगड आणि बाकीचे बांधकाम साहित्य काढून अक्षरशः पळवून नेण्यात आले आणि त्यांची स्थिती ही आता अगदीच मोडगळीत आलेली आहे। इतकेच नाही तर स्थानिक लोकांनी चिकनची 50 आणि मटनची 4 दुकाने येथे लावली होती। हिंदूंच्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थानावर अशी पशुपक्ष्यांची हत्या करणारी दुकाने चालू नयेत या युक्तिवादानंतर कोर्टाच्या आदेशाने ती बंद झाली। आता तुम्हाला माहिती आहे का की या अतिक्रमणामुळे दहशतवाद्यांचं फावलंय? आता हे काय बुवा नेमकं प्रकरण? तर हा दहशतवादी आहे यासिन भटकळ। पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 फेब्रुवारी 2010 रोजी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला। या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 56 जण जखमी झाले। या स्फोटातील मुख्य आरोपी हा यासिन भटकळ। त्याच्यावर पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले होते। त्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याच्या विरोधात देशद्रोहाच्या खटल्यात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले। सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांच्या कोर्टाने 2012 साली भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कटात यासिन भटकळ आणि मोहम्मद दानिश अन्सारी यांच्यासह एकूण 11 जणांचा सहभाग असल्याचं मान्य केलं। याच्यासारख्या अट्टल दहशतवाद्याला विशाळगडावरील मुस्लिम वस्तीत आश्रय दिला गेला। अनेक क्रिमिनल केसेस असणारे जिहादी विचारांचे गुन्हेगार या भागात आश्रयास येत असतात असंही निदर्शनास आलंय।
अशा या विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरणाला एक नवीन वळण आलंय। संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्ती या अंतर्गत 14 जुलै 2024 रोजी सर्व शिवप्रेमींना विशाळगडावर जमण्याचे आवाहन दिले। या दरम्यान संभाजीराजे छत्रपतींना काही लोकांकडून गडाच्या पायथ्याशी रोखण्यात आलं। यावरून जमाव भडकला आणि विशाळगडावरील घरांवर दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली। पोलिसांना तलवारही दाखवण्यात आल्या। आता यावर कारवाई करण्यात आली। 400च्या वर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून 21 जणांना ताब्यातही घेण्यात आले। या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीकांचा भडीमार होतोय। शाहूराजे छत्रपतींनी संभाजीराजांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली। हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचं अपयश असल्याचं शाहू छत्रपती म्हणाले। शिवाय यानंतर प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता हे अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलंच आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। शाहू महाराजांच्या नगरीत अशा प्रकारची घटना दुसऱ्यांदा होणं म्हणजे यात काही षडयंत्र नक्कीच आहे। याला आपल्याला पुढे तोंड द्यावं लागणार आहे। हे प्रशासनाचे अपयश आहे। शासनाने आधीच आदेश दिला असता तर ही घटनाच घडली नसती। सरकारने तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे। प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलंच आहे। अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली जी हिंसा झाली त्याचा आम्ही निषेध करतो। मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्यात संवाद व्हायला उशीर झाला असं खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले। संभाजीराजे छत्रपतींच्या या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून अतिक्रमण हटवायला सुरुवात केल्याचं माध्यमांकडून सांगितलं जातंय। विशाळगडासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या किल्ल्याला अतिक्रमणाचा वेढा पडणं ही बाब खेदजनक आहे, पण त्यासाठी हिंसेचा वापर करावा का? ज्याची या काही चूक नाही अशांचं नुकसान करणं कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न या दरम्यान उभी राहतात आणि जनतेची मनं पुन्हा शिवरायांच्या शासन धोरणाकडे वळतात। याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।